साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. बाजार समितीमधील व्यापाऱ्यांकडून मापामध्ये पाप. क्विंटल मागे 7 ते 8 किलो तूर शिल्लक मोजून घेतल्याची शेतकऱ्याची तक्रार. खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील परवानाधारक अडते हे गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मालातील मालाचे मोजमाप करताना भर दिवसा शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर मापात पाप करीत असल्याची घटना आज दिनांक 10 जानेवारीला उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार कृषी उत्पन्न बाजार समिती येथे परवानाधारक अडते मोजमाप करताना काट्यावरील वजनामध्ये एका क्विंटल मागे बारदाण्यासकट 8 किलो जास्तीचा शेतमाल मोजून घेऊन शेतकऱ्याची आर्थिक फसवणूक करीत असल्याचेही समोर आले आहे. बाबूराव वामन इंगळे, राहणार महाळुंगी, तालुका खामगाव या शेतकऱ्याने खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी सावता आडत दुकानात आणला. यावेळी 40 क्विंटल तुरीची मोजणी सुरू असताना क्विंटलच्या वजनासह 8 किलो अतिरिक्त वजन ठेवून जास्तीचा मालाची लूट होत असल्याची बाब शेतकरी इंगळे यांच्या निदर्शनास आल्यामुळे त्यांनी या संदर्भातील तक्रार सभापती सुभाष पेसोडे यांच्याकडे केली. सभापतींनी या तक्रारीची त्वरित दखल घेत निमकर्डे यांच्या सावता ट्रेडर्स आडत दुकानाचा परवाना निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. तूर तालीबर माझी लक्ष्मी आली, मी बी आलो, तर माझ्या तुरीचा भाव झाला ते 100 जाव की 200 जाव तो विषय नाही राहिला. माझं मापाले सुरुवात झाली. त्यानं 6 पोते मापले. 7व्या पोत्याला माझी शंका आली. मग 7व्या मी पाटील बाबा म्हणलं, पाटील बाबा मला या पोत्यामध्ये शंका आली, मला पोतं पाहू दे. तर पोतं म्हटलं डबल लावतो. डबल पोतं काट्यावर लावलं. त्याला 5 ते 7 किलो माल एका माणसानं त्यातला काढला. मग काढला, म्हटलं आता हे राहू द्या, ते बाकीचे बंदे पोते मापा. दुसरं पोतं टाकलं तर त्यामध्ये 7.5 किलो तूर अजून डबल निघली. अजून 3 पोते मापायची राहायला बाकी. 1 क्विंटलचं मापेला आहे, पण त्यामध्ये बी अजून गडबड असू शकते. तुमच्या देखत मापून घ्या. काट्यावर आहे आपलं काट्यावर पोतं 5-2 किलो माझी मेसेज आहे. वाळी बाळुंगीचे शेतकरी होते. त्यांनी तूर आणलेली होती निमकर्डे यांच्या आडतमध्ये. तर त्याची हराशी वगैरे झाल्यानंतर जेव्हा काट्यावर म्हणजे माप लागलं तर वजनामध्ये त्यांना शंका आली. 2-3 पोते मोजल्यानंतर त्यांना शंका आली व वजनामध्ये काहीतरी फरक आढळतो. तर त्यांनी 1 पोतं पुन्हा मोजायला लावलं. तर 1 पोतं मोजल्यानंतर त्या पोत्यामध्ये जवळपास 7 ते 8 किलोचा फरक आढळला. तर तो फरक आढळल्यामुळे त्यांनी पुन्हा त्यांचे दुसरे पोते मोजायला लावले. तर त्या दोन्ही पोत्यामध्ये 2-3 पोत्यामध्ये तो फरक आढळलेला होता. तर त्या जिथला जो मापारी होता त्या मापारी आमच्याकडे कंप्लेंट केली इंगळेंनी. ते कास्तकार इंगळे होते, त्यांनी इंगळे भाऊंनी आमच्याकडे कंप्लेंट केली. तर तो जो मापारी आहे आणि इतरही तिथले जे जबाबदार आहेत त्यांचं सर्वांचं लायसन ही बाजार समिती आता आजपासून निलंबित करेल. की आजपासून निलंबित करेल. त्याच्यावर तत्काळ बिलकुल कारवाई होईल आणि इतरही आम्ही बाकीचे हे होणार नाही. आणि येण्या जे आर्थिक वर्ष राहील की सध्या जे रिन्युअल सुरू होतील त्या रिन्युअलमध्ये आम्ही सर्व त्यांना तशा इन्स्ट्रक्शन देऊ, त्यांच्याकडून लिहून घेऊ की सर्वांना इलेक्ट्रॉनिक काटे हे लावण्यात येतील. आणि नवीन आर्थिक वर्षात कंपल्सरी सगळ्यांना इलेक्ट्रॉनिक काट्यावरच माप होईल. आणि काही शेतकऱ्यांचे असे म्हणणे आहे हराशीमध्ये उलटी हराशी पण होते, याबाबत काय म्हणणं? नाही, उलटी हराशी कुठे चालू नाहीये. अशी तक्रार तशी तक्रार जर केली तर त्याची शहानिशा जरूर करण्यात येईल.